चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. रितेश आता स्ट्राइक एंड वरती पाहायला भेटेल. लल्ला या बॉलवरती आक्रमण पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे परंतु एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती चार धावा धाफुलगावरती लागला. चांगली सुरुवात राजा दादरकडून पाहायला भेटते. एक डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. एक नियोजित क्षेत्रामधनं एक धाव मात्र मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धाफुलगावरती. एका षटकाचा खेळ संपला गेलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. शांताराजा दादा त्यांच्या अगेन्स्ट पळसपे अशी मॅच मैदानावरती पाहायला भेटते. प्रेक्षकांसाठी माहिती आणि धावसंख्या जाऊन पोचले एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती. केतन मात्र आता नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला भेटतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येताना दिसते मैदानावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला भेटते ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. एकेरी धावेला प्राधान्य परंतु एकेरी दुहेरी धाव्यांना प्राधान्य देतानाच मात्र मोठ्या फटक्यांचा विचार देखील तितकाच केला पाहिजे कारण की त्याच्या अनुषंगाने धावा जमवल्या जातील आणि टार्गेट सेट केलं जाईल. गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड वरती मात्र बादल मात्र शांता राजा दादर कडून आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय. स्ट्राइक एंड वरती फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फता गोलंदाज आले आणि इथे विकेटची पडझड मात्र मैदानावरती पाहायला भेटली. पहिली विकेट मात्र मिळते ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या पलसपे टीमला. बॅटिंग करणाऱ्या झटका भेटतो तो म्हणजे शांताराजा दादर टीमला. 5 या धावसंख्येवरती पहिली विकेट आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगली सफलता निर्माण करून दिली आपल्या संघासाठी, पलसपे संघासाठी. मोरया पलसपे संघ. नशीब नाईक एक नामवंत खेळाडू. पेन तालुक्यातील एक दमदार बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे नशीब नाईकची. तो आता मात्र मैदानावरती पाहायला भेटतोय परंतु त्याची बॅट मात्र या मैदानावरती टळपणं गरजेचं आहे कारण की इथे धावा खूप कमी आहेत. त्या अनुषंगाने इथे धावा येणं खूप गरजेचं असतील. 5 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार आहे. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र काढले. दुसरी धाव घ्यायची आहे. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजली आहे. नशीब नाईक तिथे मात्र चाललाय आणि इथे 2 धावा मात्र पूर्ण होताना दिसतील आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात पाहायला भेटले परंतु आता नशीब नाईकच्या बॅटमधनं आता आक्रमक फलंदाजी पाहायला भेटेल का. मोठा फटका तर मारलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सिंगल डबल जरूर आली तर नंतरचा हा षटकार. धावसंख्येला मात्र वेग. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. नशीब नाईक आपल्या धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. हा खराब बॉल येतोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा आमचे पंच ते दर्शवताना दिसतात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती
14 या आकड्यावरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मात्र मैदानावरती पाहायला भेटते. नशीब नाईक एक मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. स्वतःवरती जरूर नाराज असेल, कारण की जिथे धाव घ्यायची नव्हती तिथे मात्र धाव घेतली गेली आणि विकेटची पडझड. बादल बाद झाला, त्यानंतर नशीब नाईक बाद झाला. आता नवीन फलंदाज मात्र मैदानात उतरलाय. भाई मात्र आता मैदानात उतरलाय आणि कशा रीतीने कामगिरी करेल भाई. भाईच्या बॅटमॅन आता धावा येणे गरजेचे, परंतु आता स्ट्राईक इनवरती रितेश पाहायला भेटेल. त्याने मात्र सलामीला आल्यापासून अजूनपर्यंत 2 धावा करता गेल्या आपल्या संघासाठी आणि चांगली साथीदारी करण्याचा प्रयत्न, परंतु इथे निर्धाव चेंडूचे ते सांगतात धावसंख्या थांबली गेली. ती म्हणजे 14 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गेले जनता राजा दादर टीमला. आणि पलसपे संघाची जर गोलंदाजी पाहिली ना तर धारदार पाहायला भेटते आपल्याला अजूनपर्यंत तरी. पुन्हा एकदा खोलवटा पद्धतीने टप्पा पडल्यानंतर उचली घेतली आणि षटक संपलं गेलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडूंच्या मोबदल्यामध्ये 14 या आकड्यावरती. क्रांतीवीर चषक 4 दिवसाची स्पर्धा आणि आता शेवटचा दिवस, आणि या शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी आयोजकांची घेतलेली मेहनत आणि या मेहनतीला मात्र रोहित पवार आणि अक्षय टकले आणि त्याचे सर्व मित्रपरिवार अथक मेहनत घेताना दिसतील. आणि ट्रॉफ्या जर पाहिलं ना तर मनाला भुरळ घालताना दिसतात, कारण की 50,000ची स्पर्धा अशी वाटते, कारण की जिथे बक्षीस आहे 30,000 रुपये आणि ट्रॉफी मात्र आकर्षक पाहायला भेटतात. नवीन गोलंदाज मोरिया पलसपे संघाकडून येताना दिसतोय राकेश बाईकर. हा फटका आक्रमक आणि आक्रमक फटक्यावरती धावा येतील 6 आणि या 6च्या बरोबरीने आता मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण करून आपले इरादे स्पष्ट करताना दिसतो तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या भाईने मात्र 6 धावांनी सुरुवात केली गेली आपल्या वैयक्तिक कोट्यातील. भाई धावसंख्येला वेग देताना दिसतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. राकेश बैकरच्या अगेन्स्ट मात्र पहिल्या बॉलवरती आक्रमण पाहायला भेटलंय. दुसऱ्या बॉलवर देखील आक्रमण हाच बचाव आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती 2 बॉलवरती 2 षटकार मारून धावसंख्येला आता मात्र वेग पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. काय पाहिजे? चेंडू मैदानात पुरवायचा. आला तो चेंडू खऱ्या अर्थाने सव्वीस धावा धावफलकावरती. राकेश बैकर त्याच्या अगेन्स्ट भाई मात्र आपल्या भाईगिरीचा दादागिरीचा टंका बैठवताना दिसतोय. 2 बॉलवरती 2 षटकार. तिसरा चेंडू, हा चेंडू खराब, प्रेशर पाहायला भेटतो. वाईट बॉलता येतो इशारा. एक अवंतर धाव मात्र 1+1 अंपायर फक्त वाईट ना. ओके, वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट. चांगला फटका पाहायला भेटतो. खेळून काढला क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एक सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली टोटल 28 या आकड्यावरती. भाई
आता नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतो, परंतु रितेशला आता मात्र आपल्या बॅटीतून धावा जमा कराव्या लागतील, कारण की संघ आता खूप अडचणीमध्ये सापडला. जरूर भाईने दिलासा दिला, त्यानंतर त्या मात्र रितेशला आता आपली जबाबदारी चोख पडावी लागेल आपल्या संघासाठी. जानता राजा दादर टीम पेनवरून आलेली ही टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट पलसपे संघ पनवेल परिसरातील एक नामवंत संघ आपल्याला खेळताना दिसतोय. मोरया पलसपे पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि या पावसाने मात्र इथे 4 दिवस मात्र थोडीशी दांडी दिली आहे. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल जरूर मिळेल आणि दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु दुसऱ्या धावेला रोखलं गेलंय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. 29 रन्स स्कोरबोर्डवरती पाहायला भेटतात. 2 विकेट जरूर गेल्यात. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला भेटते आणि आता स्ट्राईक वरती मात्र भाई पाहायला भेटतोय. चांगला फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि एक सिंगल आता मात्र प्राधान्य. दुसरी धाव ओव्हरथ्रो मात्र झालाय चेंडू आणि ते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 31 या आकड्यावरती. 31 चांगली सुरुवात पाहायला भेटते. जर विचार केला 3 षटकांचा तर चांगल्या धाव्यांना आता मात्र प्राधान्य देताना दिसतोय म्हणजे जानता राजा दादर टीम, कारण की 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या त्या 5 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 9 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या अजून एक चेंडू खेळला जाईल, परंतु त्या अनुषंगाने आता धावा किती येतील हे देखील पाहावं लागेल. फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल आणि इथे झेल ड्रॉप झालाय. दुसरी धाव घेतली गेली आहे आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 33 या आकड्यावरती. चांगली सुरुवात. जिथे मात्र आता चूक झाली आहे ती म्हणजे भाईची झेल ड्रॉप झाली आणि भाईचं जर आक्रमण पाहिलं तर 2 बॉलवरती त्यांनी आक्रमण जरूर केलंय आणि ते आता मात्र संघ अडचणीमध्ये सापडताना दिसतील. जिथे जेव्हा जेव्हा झेल ड्रॉप होतात ना तेव्हा तेव्हा मॅचमध्ये रंगत निर्माण होते आणि आता रितेश मात्र स्ट्राईकला पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज मोरया परस्पेटिंगकरना राहुल पैकर ज्याने राहुल पैकर गोलंदाज तयार. चांगला फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु ते सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावरती. 35 रन्स. धावा. इथे मात्र फटका फसला गेला परंतु नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र जरूर मिळेल आणि आता स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटेल म्हणजे भाई आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36. 36 धावा. एक फटका जरूर मारायचा होता परंतु फटका फसला गेला आणि विकेटची फडजर मैदानावरती पाहायला भेटली आणि भाईला मात्र आता तंबूचा आसरा घेताना दिसतोय. 3रा विकेट पाहायला भेटतो जानता राजा दादर टीमला आणि आता नवीन फलंदाज आशीर्वाद ठाकूर आपल्याला मैदानावरती पाहायला भेटतोय आणि धावसंख्येचा जर विचार केला ना 36 धावा धावफलकावरती जरूर लागला. चांगलं टोटल उभारण्याचा प्रयत्न आतापर्यंत पाहायला भेटलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत उर्वरित बाकी असेल आणि या 3 चेंडूमध्ये तब्बल मोठ्या धावा जर आल्या तर चांगली सुरुवात पाहायला भेटेल. परंतु काय होईल आणि किती टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. क्रांतीवीर चषक शिरडोन आजचा फायनलचा दिवस आणि दुसरी मॅच आपल्याला मैदानावरती अनुभवायला भेटते.
एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावरती 37. अजूनही शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती आक्रमण आणि या बॉलवरती येतील त्या 6 धावा आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 43 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला भेटते. 6 धावेच्या मदतीने आक्रमण आणि आक्रमण आता पाहायला भेटतं. कारण अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल आणि किती टार्गेट सेट केलं जाईल. आत्ता मात्र या चेंडूवरती षटकार आले तर 50च्या आसपास जाण्याचा निर्णय असेल. पुन्हा एकदा आक्रमण आणि इथे मात्र षटकार लगावून धावसंख्येला वेग मात्र मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 49 या आकड्यावरती. आता येणारे 24 बॉल मध्ये करायच्या त्या 50 धावा. मोरिया पलसपे त्यांच्या अगेन्स्ट आता शांताराजा दादर खेळताना दिसतोय. शांताराजा दादर टीमने 49 धावा कुठून काढल्या आणि आता 50 धावेचं लक्ष ठेवले मोरिया पलसपेच्या अंगाच्या अगेन्स्ट. आता कशा रीतीनं फाईट केलं जाईल मैदानावरती पाहावं लागेल. या मॅचमध्ये 24 बॉल्स आणि 50 धावेचं लक्ष. क्रांतीवीर चषक 2026 पर्व आणि रबरबॉल स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आजचा शेवटचा दिवस आणि तमाम जमलेल्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चालू असलेली मॅच पाहायला भेटते म्हणजे मोरिया पलसपे त्याच्या अगेन्स्ट शांताराजा दादर. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 49 या आकड्यावरती आणि 50 धावसंख्येचे लक्ष ठेवलं गेलं. सलामीची जोडी मोरिया पलसपे संघाकडून राहुल बैकर आणि त्याच्या समवेत आविष्कार पाटील. आशीर्वाद ठाकूर गोलंदाजी मार्फवरती पाहायला भेटतो. स्ट्राईक एंडवरती राकेश बैकर राहुल बैकर. नॉन स्ट्राईकला आविष्कार पाटील. राहुल बैकर त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना दिसतो म्हणजे गोलंदाजी मार्कवरती आशीर्वाद ठाकूर. 24 बॉल मध्ये 50 धावांचं लक्ष आणि या टार्गेटला आता मात्र हिट करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. पहिल्याच बॉलवरती वेग पाहायला भेटला
आणि वेगावरती फार होऊन मात्र गोलंदाजी मैदानावरती पाहायला भेटते. धावसंख्या थांबली गेले 0 या आकड्यावरती. पावसाचा सरी मात्र आता मैदानाच्या दिशेने रवाना होताना दिसतात आणि आता खऱ्या रबर बॉल स्पर्धेचीच रंगत पाहायला भेटेल. चांगला फटकापत्र नियोजित क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल जरूर मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. चांगली सुरुवात पाहायला भेटते आणि एकर धावेनं मात्र आता सुरुवात झाली ती म्हणजे पलसपी संघाची. आता चेंडू आणि धावांमध्ये अंतर मात्र कापलं जात आहे. चांगली सुरुवात पाहायला भेटली राहुलच्या माध्यमातून. आता नवीन स्ट्राईक एंडवरती पाहायला भेटतं आविष्कार ठाकूर पाटील. या बॉलवरती आक्रमण जरूर पाहायला भेटतंय परंतु चेंडू आणि क्षेत्ररक्षकामधील अंतर थोडं जास्त होतं त्यामुळे एक सिंगलच्या बरोबरीने 2 धावा मात्र मिळतील आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 या आकड्यावरती. एकेरी धावेला कन्वर्ट केलं दुहेरी धावसंख्येवरती आणि धावसंख्येला वेग पाहायला भेटतोय. वेगवान प्रतीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉलची होते सांगता. धावसंख्या थांबली गेली या 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला भेटते गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून कारण की जिथे अनामारी करायची आहे परंतु ते धावा रोखण्याचा प्रयत्न पाहायला भेटतोय. या बॉलवरती आक्रमण फटका फसला गेलाय. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईल परंतु हवेचा झोका आणि फलंदाजाला मात्र आता मिळालाय मौका तंबूच्या आसऱ्याला जाताना आणि धोका तर भेटलाय कारण की वाराने दिलेला जी झुलक आहे ना ती मात्र चेंडूला आतमध्ये ठेवलं गेलंय आणि फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय. आविष्कार 4-5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 3 या आकड्यावरती. पहिला गडी बाद झालाय आविष्कारच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज वरद भगत. डिक्लेअर मात्र मिळते एक सिंगल जरूरच्या मदतीने. सिंगल धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 या आकड्यावरती. 4 धावा फलकावरती लागल्यात. आतापर्यंत जर विचार केला ना तर चांगली सुरुवात पाहायला भेटते परंतु गोलंदाजी मात्र हवी ठरताना दिसते आतापर्यंत चांताराच्या दादर टीमकडून. आणि पळसपे संघ आता थोडासा वर्चस्व करताना दिसेल कारण की जिथे धावा आता काढायच्या आहेत ना तिथे आक्रमण करावं लागेल परंतु गोलंदाजी मार्फत गोलंदाज नशीब नाईक. डिक्लेअर झोन नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू आणि एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या थांबली गेली आहे. वरदच्या बॅटमधून आले हा डिक्लेअर झोनमधनं एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. असे जर डिक्लेअर चेंडू गेले ना तर थोडं जर डोई जड होईल तर म्हणजे पलसपे टीमला. परंतु जर मोठे फटके आले तर थोडासा दिलासा भेटेल परंतु नशीब नाईक सारखा गोलंदाज त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करताना दिसतोय. आणि इथं मात्र निर्धाव चेंडूचं सांगता धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 6 या आकड्यावरती. डॉट बॉलची होते सांगत. नशीब नाईकचं जर कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की आपल्या नावाचा दंक मात्र इथे शिर्डनीच्या मैदानावरती दाखवताना दिसतोय कारण की चांगली गोलंदाजी आणि गुणवत्तेची गोलंदाजी इथं मैदानावरती पाहायला भेटते. पुन्हा एकदा चेंडू मागे ओव्हरथ्रो जरूर केला आहे परंतु इथे ओव्हरथ्रोच्या धावा मात्र खर्च करताना दिसतील त्या म्हणजे
2 आणि या 2च्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला भेटले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि आतापर्यंत कोणताही खराब चेंडू न टाकता नशीब नाईक आपल्या गोलंदाजीवरती भरधाव वेगाने गोलंदाजी करताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. डॉट बॉलचे होते सांगता. षटक संपलं गेलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली गेली ना तर फक्त 8 धावा खर्च केला. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या आता करायच्या त्या 42 धावसंख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी आता संघर्ष जरूर करावा लागेल आणि आता पलस्पत टीमला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. परंतु राहुल बैकर आपल्या वैयक्तिक कोट्यातील फलंदाजी आपल्या पूर्ण करेल का, संघाला तारणार ठरेल का हे देखील पाहावं लागेल. आणि नवीन गोलंदाज ऋतेश पाहायला भेटतो आपल्याला. फटका फसला जरूर गेला परंतु तिन्ही क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतील आणि एक सिंगलच्या बरोबरने डबलला कन्वर्ट केलं गेलंय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 10 या आकड्यावरती. डॉट बॉलचे होते सांगता. धावसंख्या थांबली गेली 10 या आकड्यावरती. आता मात्र जानता राजा दादर टीम आपलं वर्चस्व निर्माण करताना दिसतोय. तिथे धावा आणि चेंडूमध्ये अंतर मात्र थोडंसं लांबलं गेलं आहे आणि पुन्हा एकदा निर्धार चेंडू टाकला गेला आहे. धावसंख्या थांबली गेल्या ती म्हणजे 10 या आकड्यावरती. अजूनही बराच पल्ला गाठायचा. त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल आणि आक्रमण आता सुरू झालं आहे. राहुल बैकरच्या बॅटमन आहे तो हा षटकार आणि 6 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. हे एक विकेट जरूर गेले परंतु आता खचून जाता कामा नाही कारण की आक्रमण करावं लागेल आणि आता आक्रमण करताना फटका जरूर फसला गेला. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतोय आणि झेल टिपला जातो आणि राहुल बैकरला आता मात्र माघारी यावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती आणि दुसरा विकेट मात्र मैदानावरती जाताना दिसतोय आणि नवीन फलंदाज स्मिथ पवार आपल्या संघासाठी खेळताना दिसेल आणि धावसंख्येचा जर विचार केला ना तर बराच पल्ला काढायचा आहे. त्या अनुषंगाने आता शेवटचा बॉल सज्ज असेल ऋतेशच्या ओव्हरमधल्या आणि त्या अनुषंगाने आता धावा जर विचार केला ना थोडासा डोई जड झाला आहे पलस्पी संघाला. विकेटची पड जर बॅटची घेतलेली इनर एज आणि फलंदाज मात्र इथे तंबूच्या आसरा देताना दिसतोय. स्मिथ पवार बॅक टू डगआउट आल्या पावली माघारी जाताना दिसतोय. अभय ठाणगे नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला भेटतो आणि शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे. साहिल खोलवर टप्प्याचा चेंडू आणि इथे स्पीडने बॉल गेला नंतर टिकलर झोन मध्ये गेला आणि एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या बरोबर धावसंख्या जर पाहिली ना तर धावसंख्या पोहोचले ती 17च्या घरात. पाच चेंडू आणि 33 धावांची गरज. आक्रमण आता करावं लागेल. सुरुवात करावी लागेल आक्रमणाला. हा चेंडू जातो नियोजित क्षेत्रामध्ये आणि एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या बरोबरने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या आकड्यावरती.
आता 4 बॉल आणि 32 धावांची गरज आता पाहायला भेटेल आपल्याला मैदानावरती. शांता राजा त्याच्या अगेन्स्ट मोर्या पलसपे. चांगला फटका पाहायला भेटतो. चिमणलगतचा फटका क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतात. तत्पूर्वी मात्र एक सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलच्या बरोबरीने विचार केला ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 19 या आकड्यावरती. आणि आता समीकरणामध्ये बदल पाहायला भेटते. उर्वरित 3 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. या बॉलवरती आक्रमण. हे फटके जर आधी आले असते ना तर मॅचमध्ये कुठेतरी शिरकाव करताना दिसला असता तो म्हणजे मोर्या पलसपे संघ. परंतु आता मोर्या पलसपे संघाला आता बॅकफूटवर जाताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावरती. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेल ड्रॉप जरूर झालाय आणि एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूमध्ये निकाल मात्र स्पष्ट होताना दिसेल तो म्हणजे दादर आणि त्याच्या समवेत खेळताना मोर्या पलसपे संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. इथे मात्र विजय प्रस्थापन करताना दिसतोय तो म्हणजे शांता राजा दादर आणि हार्ड लक मोर्या पलसपे संघ. तुमच्या पुढच्या वार्तासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. शांता राजा दादर. चला मॅन ऑफ द मॅच रितेश वारी तुम्ही यायचं आहे, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. 18 रन आणि 2 विकेट ज्यांनी घेतल्या त्या रितेश पारी याला विनंती करतो आपण यायचं. चला नेक्स्ट मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. भेंडकल त्याच्या अगेन्स्ट बळवली. शिरडोन का? चला शिरडोन टीम या, तुम्ही टॉस करून घ्या आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. रितेश वारी या त्याला आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. रितेश वारी